बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारहा वागवी कोणमाधा। जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीराम समर्थ। प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंत यांना श्रद्धेय वंदन। समर्थ रामदासांना आणि ब्रह्मचैतन्यांना वंदन। श्रोते आपण महेश्वर या भावनेनं आपल्यालाही वंदन। म्हणता म्हणता समारोपाच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत। ज्या उत्साहानं आणि आनंदानं आपण रामरायाचा उत्सव गुढीपाडव्याला प्रारंभ केला, म्हणता म्हणता तो उत्सव खऱ्या अर्थानं रंगत गेला आणि एका आध्यात्मिक आनंदाच्या उंचीवरती तो आपल्या सगळ्यांना नेतो आहे। महाराजांची आश्वासनं म्हणजे एक प्रकारानं आपण करत असलेल्या नामस्मरणाच्या आपल्या साधनेला मार्गदर्शन ज्याला म्हणावं, आपला अभ्यास आपण कसा करावा। इथे मी जो अभ्यास करतो आहे त्याची कोणतीही परीक्षा नाही, कोणतीही गुणांचं मूल्यांकन नाही, पण मला करत असलेला हा अभ्यास, ही नामसाधना मला कुठे आणि कशी नेते आहे, हा भाव, ही माहिती म्हणा किंवा हे मार्गदर्शन म्हणा, या आश्वासनांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे। ही आश्वासनं उद्यालाही पूर्ण होणारी नाहीत। म्हटलं तर हा पूर्वार्ध ज्याला आपण म्हणू तेवढाच एक टप्पा आहे। कदाचित रामरायाची आणि महाराजांची इच्छा अशी असावी की ह्या आश्वासनांचा आत्तापर्यंत आपण ज्याचं चिंतन करतो आहोत, सद्गुरूंनी दिलेल्या नामांनी माझा प्रवास सुरू होतो, तेव्हा हे जे मी नाम घेतो आहे त्या नामाचा हा जो पूर्वार्ध आपण चिंतनाच्या अनुषंगानं बघत आलेलो आहोत, त्या चिंतनातून, त्या मार्गदर्शनातून आपलं नामस्मरण चालू राहावं आणि मग उत्तरार्धामधला असलेला जो विचार आहे त्याच्याकडे आपण वळावं, अशी कदाचित भगवंताची, महाराजांची इच्छा असेल। त्यामुळे हा विषय उद्यालाही पूर्ण होणारा नाही। भगवंताच्या अनुषंगानं नाम हे सर्वश्रेष्ठ आहे। म्हणून काल शेवटी आपण बघितलेलं होतं, सर्व सांडोनी शोधा मजला,
ऐसे भगवंतची बोलिला. माझं नामस्मरण मला कशा उंचीवरती न्यायचं आहे, त्या नामस्मरणानं मला स्वतःला किती संपन्न अंतरंगानं करायचं आहे, तो भाव म्हणजे माझ्या भगवंताचं, माझ्या उपास्य दैवताचं, माझ्या सद्गुरूंचं मला होणारं दर्शन, त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या सहवासाची मला होणारी जाणीव. म्हणून महाराज वारंवार जे म्हणाले की अखंड नामामध्येच माझा सहवास आहे, सद्गुरूंचा सहवास आहे. म्हणून आश्वासनात महाराज पुढे असं म्हणाले, 24 तास माझा सहवास होण्यास नामच एक उपाय आहे. आणि पुढे ते असं म्हणतात, माझ्या माणसानं उगीच काळजी करू नये, मी त्याची हमी घेतलेली आहे. 24 तास महाराजांचा सहवास मला हवा असेल तर मीही अखंडपणानं त्या नामस्मरणामध्ये राहायला हवं. जसजसा मी नामामध्ये राहत जातो, ती सवय माझ्या वाणीला असेल, माझ्या इंद्रियांना असेल, माझ्या कर्म करतानाच्या वृत्तीला असेल, मी आपोआप त्या नामाशी जोडला जातो आणि त्या नामामधून सद्गुरूंच्या अस्तित्वाशी मी अधिक घट्ट होत जातो. म्हणून मग आमची धारणा अशी येते, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या मम देव सर्वम. ही जी सबंध धारणा आहे, ही धारणा म्हणजे अखंडपणानं असलेलं त्यांचं स्मरण, त्यांनी दिलेल्या नामाचं स्मरण. म्हणून आम्हाला नाम सतत घेता आलं पाहिजे. ती जाणीव, ते स्मरण माझ्यामध्ये राहिलं पाहिजे. काल एका भगिनीनं असं विचारलं की मासिक धर्माच्या काळात नामस्मरण करावं का? काही जण असं म्हणतात की नामस्मरण करू नका. महाराजांनीच याचं उत्तर दिलेलं आहे. नामस्मरण हा आपल्या सूक्ष्म देहाशी निगडीत असलेला विचार आहे आणि मासिक धर्म जो आहे हा आपल्या स्थूल देहाशी निगडीत आहे. नाम जर सूक्ष्म आहे, ते माझ्या अंतरंगाशी निगडीत आहे आणि अंतरंगामधल्या परिवर्तनाशी ते जोडलेलं आहे, तर त्याचा आणि बाह्य शरीर धर्माचा संबंध येत नाही. माणसाच्या मनाला एक वृत्ती अशी असते की पळवाटा कशा काढाव्यात, म्हणून मग काही वेळेला आम्ही अशा पळवाटा काढत असतो. कुठल्याही तऱ्हेचा नामाला कोणत्याही स्वरूपाचा दोष नाही. भगवंताचं नाम आपण केव्हाही 24 तासात घेऊ शकता. प्रातर्विधीला गेल्यानंतरही तुकोबांच्या वाणीतून विठ्ठल विठ्ठल येत होता. कोणीतरी तुकोबांना म्हटलं की अरे त्या ठिकाणी कुठे तुम्ही विठ्ठलाचं नाम घेता? तुकोबाही म्हणालेले आहेत की त्या विठ्ठलाला मी जर विसरूच शकत नाही, तर मी ते नाम तेवढ्या वेळामध्ये तरी का बंद करू? किंबहुना त्याच्याही पुढे जात एक विचार आपण इथे असा करू शकतो की त्याही अवस्थेमध्ये न जाणो माझा श्वास थांबला तर, अखेरच्या श्वासापर्यंत जर माझं नाम मला टिकवायचं असेल, ते सांभाळायचं असेल, तर जी माझ्या देहाची अवस्था असेल त्याही अवस्थेमध्ये मी नाम माझं चालू ठेवावं. नामाला अशा रीतीचा कोणताच बंधनाचा भाग नाही. आणि अशी भूमिका आम्ही ज्या वेळेला घेतो त्यावेळेला महाराज असं म्हणाले, माझ्या माणसानं उगीच काळजी करू नये. एकदा त्वमेव माता च पिता त्वमेव मी म्हटल्यानंतर तुम्ही जर माझं सर्वस्व असाल आणि तुम्ही मला सर्वार्थानं सांभाळत असाल, तर आता माझी काळजी तुमच्याकडे जाते, मी काळजी करण्याचा भाव राहत नाही.
तसा विचार केला तर काळजी ही सुद्धा एक विलक्षण शक्ती आहे आणि म्हणून ती आम्हाला आतून सतत पोखरत असते. वाळवी जशी आपल्या कपड्यांना असेल, पुस्तकांना असेल, फर्निचरसारख्या वस्तूंना असेल, ती खाताना आम्हाला कधी दिसत नाही, पण ज्या वेळेला तिथे भुगा तयार व्हायला लागतो त्यावेळेला आपल्या लक्षामध्ये येतं, अरे इथे वाळवी लागलेली दिसते. काळजी ही अशी वाळवीसारखी आतून आम्हाला पोखरत असते. मग त्या काळजीला जर मला बाजूला करायचं असेल तर ती काळजी ज्याच्यामधून तयार होते तिकडे मला पहिल्यांदा लक्ष दिलं. काळजीचे आईवडील कोण आहेत? काळजीचे आईवडील वासना आणि अहंकार आहेत. अहंकार आणि वासना या दोघांचा समन्वय ज्या वेळेला येतो, इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होते, अपेक्षा निर्माण होते आणि मला ते हवं आहे, मला ते उपभोगायचं आहे, ही भावना ज्या वेळेला येते त्यावेळेला मग त्या अनुषंगानं काळजी सुरू होते. कसं मिळेल, कशा पद्धतीनं मी ते मिळेल, मिळालेलं माझ्याजवळ राहील का कमी होईल, हा सगळा काळजीच्या अनुषंगानं येणारा भाग आहे. म्हणून त्या काळजीपासून मला परावृत्त व्हायचं असेल, ती काळजीची शक्ती मला जर क्षीण करायची असेल तर मला एक प्रकारानं नामात राहणारा भाव, त्या काळजीमधून बाजूला करणारा भाव माझ्या मनामध्ये असायला हवा. आणि ज्या वेळेला मी महाराजांच्या स्वाधीन स्वतःला करतो त्यावेळेला आपोआप महाराज आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. जीवनामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी की तुमचं आध्यात्मिक साधन उत्तम रीतीनं चालत असेल तर त्या आध्यात्मिक साधनाच्या चैतन्यामध्ये मी आहे हे लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला प्रपंचातल्या अडचणी, व्यक्ती कोणी येणं, भेटणं, आपलं काम होणं किंवा आपल्याला जिथे जायचं आहे तिथे सुलभता प्राप्त होणं, हा विचार किंवा हा भाव ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला महाराज म्हणाले, प्रापंचिक अंगानं मी तिथे आहे असं समजा. म्हणजे महाराज आमच्या जीवनातल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक दोनही बाजूंकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत. मी नामाकडे लक्ष दिलं तर त्यांचं लक्ष माझ्याकडे आपोआप राहतं. मनोहर नावाचे इंजिनियर, पुण्यामध्ये राहणारे, महाराजांचे निस्सीम भक्त, महाराजांनी नाम दिल्यानंतर अत्यंत श्रद्धेनं त्या नामामध्ये ते राहिले. कर्मधर्म संयोगानं प्रारब्धवशामध्ये मोठ्या मुलीचे यजमान गेले, म्हणून हे मुलीकडे तिकडे गेले. पहिले 15 दिवस जे काही आहे ते सगळं त्या ठिकाणी मुलीला सांभाळणारा भाव, तिचा शोक कमी करणारा भाव त्यांनी केला. आणि ते सगळं झाल्यानंतर 15-20 दिवसानंतर आपल्या मुलीला घेऊन ते पुण्याला यायला निघाले. गाडी सुटली, गाडीमध्ये 2घच जण त्यावेळेला होते. मनोहरांच्या मनामध्ये अनंत विचार मुलीच्या अनुषंगानं होते. या पुढच्या काळामध्ये आता हिला कसं सांभाळायचं, कसं सावरायचं, तिच्या मनामधला हा सगळा दुःखाचा आवेग कसा कमी करायचा, हे सगळे विचार मनामध्ये येत असताना, ते तरंगसारखे उमटत असताना सहजपणानं त्यांच्या तोंडामधून शब्द बाहेर आले, मी विचार करतो आहे पण महाराज आहेत ते पाहून घेतील. महाराजांची आठवण आली आणि त्यांच्यामधला भाव व्यक्त झाला की महाराज पाहून घेतील. रेल्वेनं भुसावळ स्टेशन सोडलं आणि एका मिनिटभरामध्ये मनोहरांनी सहजच समोर बघितलं, समोरच्या बाकावरती महाराज बसलेले त्यांना दिसले. अंगामध्ये कफनी आहे, गळ्यामध्ये माळ आहे, दाढी वाढलेली आहे
तोंडामध्ये सुपारी आहे आणि पायामध्ये खडावा आहे. ते महाराजांचं नित्याचं एक स्वरूप बघितल्याबरोबर मनोहरांच्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलं. मी त्यांचं स्मरण करतो आहे आणि ते माझ्या समोर येत आहेत. जवळजवळ तासभर त्या डब्यामध्ये महाराज आणि ते समोरासमोर होते. नंतर ते दिसेनासे झाले. आपण अकारण अनेक वेळेला काळजी करत राहतो. काळजीची आवश्यकताही त्या ठिकाणी नसते, पण आम्हाला ती एक सवय होऊन गेली. आम्ही अकारण प्रश्न उपस्थित करतो, काळजी निर्माण करतो. म्हणून महाराज म्हणाले की माझ्या माणसानं उगीच काळजी करू नये. मी त्याची हमी घेतलेली आहे. हमी घेणं म्हणजे सांभाळणं. एखाद्याकडनं आपण काही वस्तू घेतो, आर्थिक व्यवहार आपण करतो, त्यावेळेला ते पैसे परत करण्याच्या दृष्टीनं आपण त्याला काहीतरी लिखित स्वरूपामध्ये देतो. मी दर महिन्याला एवढी रक्कम देईन, इतक्या वर्षामध्ये इतक्या महिन्यामध्ये ही रक्कम मी पूर्ण करेन. हे जे आपलं लिहून देणं आहे, हे जे आपलं सांगणं आहे, हे म्हणजे एक प्रकारानं हमीपत्र देणं आहे, विश्वास देणं. म्हणून सद्गुरूंची ही भावना ही आहे की मी त्याची हमी घेतलेली आहे. सद्गुरू आपली हमी घेतात, आपल्या अनुषंगानं एक लक्षाचा भाव निर्माण करतात आणि आयुष्यभर ते आपल्याला सांभाळतात. किंबहुना आपण मुक्त होईपर्यंत सद्गुरूंचं लक्ष, ती हमी आपल्याकडे असते. सकाळची वेळ होती. महाराज सहजपणानं डॉक्टर कृतकोटी महाभागवतांना असं म्हणाले की आज आपण रामरायासमोर निरूपणाला बसावं. व्यासपीठावरती नाथ भागवताचा ग्रंथ आहे. जे पान आपल्यासमोर उघडलं जाईल आपण त्या अनुषंगानं निरूपण करावं. महाभागवतांनी महाराजांना नमस्कार केला, रामरायाला नमस्कार केला आणि ते व्यासपीठावरती रामासमोर आले. ग्रंथाचं पान उघडलं आणि निरूपणाला प्रारंभ केला. निरूपण करता करताना एक विचार तिथे आला की गुरु सर्वार्थानं आपल्याला सांभाळतात. ते निरूपण करत असताना महाभागवतांच्या मनामध्ये एक सहज प्रश्न निर्माण झाला की महाराज किंवा सद्गुरू सांभाळतात म्हणजे ते केवळ देहात असेपर्यंतच सांभाळतात का? आज जर महाराज उद्याला गेले तर माझ्या पुढल्या जीवनामध्ये महाराजांचा सहवासाचा, मार्गदर्शनाचा भाव कसा असेल? निरूपण नेहमीसारखं महाभागवतांचं झालं, ते आटोपलं आणि महाभागवत महाराजांच्या खोलीत नमस्कारासाठी आले. महाराज त्यांना असं म्हणाले, सद्गुरू हा केवळ याच जन्मापुरता असतो असं नाही. जोपर्यंत स्वीकार केलेला, अनुग्रह दिलेला शिष्य हा मुक्तीच्या पायरीपर्यंत जात नाही, जन्ममरणाच्या चक्रातून तो पूर्ण मुक्त होत नाही, तोपर्यंत सद्गुरू त्याच्याबरोबर आहे. यापूर्वीच्याही जन्मात सद्गुरू तुमच्याबरोबर होते, आजही आहेत आणि उद्याला पुढल्या जन्मामध्ये तुम्ही मुक्त होईपर्यंत ते तुमच्याबरोबर आहेत. म्हणून मी त्याची हमी घेतली. आपल्याला मुक्त करणं, खऱ्या ब्रह्मानंदाची, परमानंदाची प्राप्ती करून देणं हा सद्गुरूंचा खरा म्हटला तर मोठा कटाक्ष असतो. त्यासाठीच ते आपल्यामध्ये कार्य करत असतात. म्हणून महाराज पुढे म्हणाले
की हे सगळं जर मला प्राप्त करायचं असेल तर त्याने माझ्यावर श्रद्धा ठेवावी आणि नाम घ्यावी. सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा, समर्पणाचा भाव आपण ठेवावा आणि त्यांनी दिलेल्या नामस्मरणामध्ये आम्ही सतत राहावं. श्रद्धा ही एक प्रकारानं आमच्या बुद्धीलाही तयार करते आणि आम्हाला अधिक सशक्त करते. म्हणून आपल्यामधली बुद्धी, आपल्यामधली भावना, आपल्यामधली क्रियाशक्ती, यातून तयार झालेलं जे आपलं समग्र जीवन आहे, या समग्र जीवनाला श्रद्धा हा पाया आहे, किंबहुना ते त्याचं अस्तित्व आहे. म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण श्रद्धेचा विचार थोडासा बघितलेला होता. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धेतूनच सद्गुरू हेच माझं जीवन आहे ही धारणा माझ्यामध्ये येते आणि जे जे काही घडेल त्याच्याकडे बघण्याची ही एक दृष्टी आपली तयार होते. सद्गुरू जर आमच्यामध्ये काही तयार करत असतील तर ते आमच्यामधल्या तत्वदृष्टीला विकसित करतात. दृष्टीचा विचार करत असताना 3 दृष्टी आमच्या समोर येतील. एक स्थूल दृष्टी, दुसरी ज्याला विशेष दृष्टी म्हणावी, दिव्य दृष्टी म्हणावी, तो भाव, आणि तिसरी तत्वदृष्टी. स्थूल दृष्टीनं आत्ताला आपण जो एकमेकांबरोबर व्यवहार करतो, बघतो जे जे काही, हा आपल्या स्थूल दृष्टीचा विचार आहे. दिव्य दृष्टीमध्ये कुणाला असं जमिनीवरून चालताना लक्षामध्ये येतं की अरे इथे पाणी आहे, इथे धन आहे. हा त्याच्या दृष्टीला प्राप्त झालेला एक विशेषत्वाचा भाग. किंवा भगवंताने अर्जुनाला जी दिव्य दृष्टी दिली आणि विश्वरूप दर्शन घडवलं, तो दिव्य दृष्टीचा भाग. आणि तत्वदृष्टीमध्ये ह्या जीवनाचं, परमात्मतत्वाचं, आपल्या नामसाधनेचं असणारं जे तत्व आहे, ती जी भूमिका आहे, तो जो संस्कार आहे, तो तत्वदृष्टीमध्ये येतो. सद्गुरू आम्हाला दिलेल्या नामाच्या आधारानं त्या परमात्मतत्वाचं दर्शन घडवतात. ती भूमिका, ते तत्व आमच्यामध्ये स्थिर करतात आणि आम्ही त्या अंगानं जातो. म्हणून ब्रह्मरूप होणं, कारण गुरु स्वतः ब्रह्मरूप आहे. मग जर मी ब्रह्मरूप असेन तर माझ्या सन्निध येणारा, माझ्या जवळ असणारा, शरणागत होणारा माझा शिष्यही मला ब्रह्मरूप करता आला पाहिजे. म्हणून ती श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत माझ्यामध्ये लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा हा लौकिकाचा भाग राहतो, तोपर्यंत मी या ब्रह्मापासनं काहीसा बाजूला राहतो. या 3ही ईषणांचा प्रभाव दृश्यामध्ये आहे, स्थूलामध्ये आहे. आम्हाला त्याच्यातून बाजूला झाल्याशिवाय परमार्थामधल्या प्रवृत्तीला, त्या विचाराला आम्ही जवळ जाऊ शकत नाही. नाम आमच्यातली ही श्रद्धा दृढ करते. नाम आमच्यातल्या सूक्ष्म भावावरती परिणाम करते. म्हणून अखंडपणानं हरीचं होणारं स्मरण, ती जाणीव ही शरीर, मन आणि अंतःकरणाला, बुद्धीला पूर्णपणानं व्यापते आणि ज्याला एक सशक्तता किंवा आरोग्य संपन्नता अंतरंगाला म्हणावी, तो भाव आमच्यामध्ये येतो. नाम सूक्ष्मावरती परिणाम करतं आणि म्हणून त्या सूक्ष्माला अनुसरूनच आमच्यामधल्या विवेकाचाही विचार तिथे येतो. म्हणून त्या नामाचा अभ्यास, त्या नामाचं सातत्य आम्हाला ठेवायचं आहे. त्या नामाची सुरुवात आपण जी करतो ती वैखरी वाणीनं आपण करतो. कोणीही असू द्या,
त्यानं अनुग्रह घेतलेला असू द्या किंवा अनुग्रह घेतलेला नसू द्या, भगवंताचं नाम घेत असताना त्याचा उच्चार जो होतो आहे तो आमच्या वैखरी वाणीनं होतो. आनंदाचा विचार काल आपण बघितलेला होता. भगवंत आनंद स्वरूप आहे आणि हा आनंद पूर्ण आणि सूक्ष्मपणानं आहे. मग जो आनंद पूर्णही आहे आणि सूक्ष्मही आहे, याचाच अर्थ त्या आनंदाकडे माझं जाणं, त्या आनंदाला मी नामाच्या द्वारा प्राप्त करणं, म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे हळूहळू मी आत उतरणं आहे. सूक्ष्मातून स्थूलात येताना आमचा आनंद परावलंबी होतो, कारण आमचं अंतःकरण वासनांनी युक्त आहे. जो प्राण आहे तो माझ्या जीवनाचं आवरण आहे आणि हा प्राण या जडदेहाच्या अनुषंगानं राहिलेला आहे. म्हणजे जडदेह, त्याच्यामध्ये असलेला प्राण आणि त्या प्राणातून तयार होणारं पुढे अंतःकरण, ही सूक्ष्माकडे, स्थूलातून सूक्ष्माकडे जाणारी भूमिका. म्हणून या देहरूपी मंदिरामध्ये या हृदयस्थाच्या अनुषंगानं भगवंताचं गर्भागार आहे. म्हणून कठोपनिषदामध्येही यमधर्माने नचिकेताला या अंतःकरणामधल्या आत्मारामाचं, परमतत्वाचा विचार मांडत असताना अंगुष्ठ मात्र हा शब्द वापरला. हे परमात्मतत्व आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयस्थाच्या ठिकाणी अंगुष्ठ मात्र स्वरूपामध्ये, ते आपलं शुद्ध आनंदाचं स्वरूप आहे. त्या शुद्ध आनंदाच्या स्वरूपाकडे, म्हणजेच त्या गर्भागारामध्ये येण्यासाठी या जडदेहातून प्राणाकडे, प्राणाकडून वासनांच्या भूमिकेकडे, त्यांना निर्मूलन करण्याकडे हळूहळू आम्हाला आत उतरावं लागतं. म्हणून हे जे आत उतरणं आहे, त्या आत उतरण्याचा प्रारंभ आमचा वाणीनं होतो. म्हणून वाणीचा हात धरत आम्ही आत उतरतो. म्हणून नामस्मरणाची एक व्याख्या अशी आहे की नामस्मरण म्हणजे वाणीचा हात धरून आपण हळूहळू आत उतरणं, अंतर्मुख होत जाणं. मी आत उतरतोय याचाच अर्थ या स्थूलापासून मी सूक्ष्माकडे आतमध्ये जातोय. वैखरीचा वाणीचा संबंध पहिल्यांदा येतो. इथे भगवंत नामाची सवय मी वाणीला लावतो, म्हणून वाणीनं नामाचा उच्चार होतो. या उच्चाराची सवय जसजशी माझी सातत्यानं राहते, तसतसं त्या वाणीला एक वळण लागतं. ती नामाची शक्ती जागी व्हायला लागते. पण इथे एक विचार असा आहे की ही जी वैखरी वाणी आहे, ही वैखरी वाणी प्रामुख्यानं मेंदूशी तिचा संपर्क जास्त आहे. मेंदूशी तिचा संपर्क जास्त असल्याकारणानं बुद्धीच्या अनुषंगानं आम्ही वावरतो. आणि त्याचबरोबर नाम घेता घेताना काही वेळेला मला कंटाळा येणं असेल, डुलकी येणं असेल, हे नामस्मरण करताना जे आपल्याला येतं तो तिचा वरती असलेला, स्थूलाशी असलेला संबंध. त्याही भूमिकेमध्ये आम्ही नाम ज्या वेळेला चालू ठेवतो त्यावेळेला ते नाम अधिकपणानं पुढे सरकत जातं. आणि ती जी सरकणारी अवस्था आहे ती आमची कंठामधली मध्यमावाणी. या मध्यमावाणीमध्ये माझे ओठही हलत नाहीत, माझी जीभही हालचाल करत नाही. वैखरीनं नाम घेताना जिभेचाही संबंध आहे आणि ओठांचाही संबंध आहे. पण कंठामध्ये नाम येताना त्या नामाला ही हालचाल होत नाही आणि तरीही नाम तिथे चालू राहतो.
कारण ती जी स्पंदनं वैखरी वाणीतून नाम घेताना निर्माण व्हायला लागतात, त्या स्पंदनांचा भाव हा त्या ठिकाणी येतो. आणि मग मध्यमा वाणीमध्ये असताना हे नाम एका बाजूनं काही प्रमाणामध्ये मेंदूशीही जोडलेलं राहतं आणि दुसरा भाग त्याचा मनबुद्धीशी अंतःकरणाकडे जोडला जातो. म्हणून नाम घेताना मला आनंद वाटणं, नाम घेताना मला प्रसन्नता वाटणं, मी अजून नाम घ्यावं, अजून थोडा वेळ मी बसावं, ह्या ज्या सगळ्या भावना येतात, ही जी विचारधारा येते, ही मध्यमा वाणीमध्ये हळूहळू व्यक्त व्हायला लागते. आणि नामाचा आनंद मला मिळतो आहे ही जाणीव झाल्यानंतर इंद्रियजन्य आनंदाचा आत्तापर्यंतचा माझा जो विचार होता, दृश्यामधून बाह्यांगातून मी आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो, ती भावनाही माझी कमी होते. काहीही न करताना केवळ एका नामामधून मला आनंद मिळतो आहे, ही जाणीव माझी येत राहते. इथे नाम माझं मध्यमेमध्ये स्थिर व्हायला लागतं. म्हणून तुम्ही नामस्मरण करून थांबल्यानंतर थोडा वेळ जरी तुमच्या अंतरंगाकडे लक्ष दिलं तर वैखरी वाणीनं नाम थांबलेलं असतं, पण आतमध्ये तुम्हाला तो भाव जाणवत राहतो की अरे मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतो आहे. ही भावना मध्यमेमध्ये येते. आणि हेच नामसाधन मी स्थिर करत गेलो, त्यातलं सातत्य मी ठेवत गेलो की ते पुढे सरकतं आणि ते पश्यंतीला स्पर्श करायला लागतं. इथे अंतःकरणाला अनुलक्षून मननाचा आणि निदिध्यासाचा भाव तयार होतो. आपण घेत असलेलं नाम, ते नाम ज्या भगवंताचं आहे तो भगवंत, ते नाम ज्या सद्गुरूंनी दिलं तो माझा सद्गुरू, यांच्या अनुषंगानं एक निदिध्यासाची चिंतनाची धारणा माझ्यामध्ये येते. नामाला अनुलक्षून माझे सद्गुरू मला काय सांगतायत, काय मार्गदर्शन करता आहेत, ते नाम घेताना तो भगवंत किंवा ते सद्गुरू स्वरूप माझ्यासमोर कसं येईल, हा सगळा विचार पश्यंतीकडे नाम जात असताना आपोआप तयार. म्हणून वाणी पश्यंतीमध्ये ज्या वेळेला येते नामाच्या अनुषंगाने, तिथे दृश्याचा विचार आमचा क्षीण जातो. मला आता याची फारशी आवश्यकता नाही, याच्याकडे मी फार वेळ देणार नाही, किंबहुना हा दृश्यामधला वेळ निरर्थक आहे, अशा रीतीची एक धारणा इथे तयार व्हायला. आणि ही धारणा ज्या वेळेला आपली तयार होते त्यावेळेला प्रपंचाची कर्तव्य एका बाजूनं होत असतात आणि दुसऱ्या बाजूनं माझ्या नामसाधनेला मी प्राधान्य द्यायला लागतो आणि मी त्याला कसा वेळ शोधता येईल त्याचा विचार करतो. कितीही समोर काहीही घाई असू द्या, गर्दी असू द्या, गडबड असू द्या, त्याही वातावरणातनं थोडा वेळासाठी का होईना मी माझ्या नामसाधनेला प्राधान्य देतो. गुरुदेव रानड्यांच्या अनुग्रहित शाराक्का विलक्षण नामसाधना त्यांची होती. गुरुदेवांचं विलक्षण प्रेम त्यांच्यावरती होतं. एका नामसप्ताहामध्ये इतकी कामाची गर्दी होती, साधकांची ही गर्दी त्या ठिकाणी झालेली. शारक्का पहाटेपासून कुठेतरी आपण कोपऱ्यात का होईना बसूया आणि आपलं साधन करूया म्हणून प्रयत्नशील होत्या, पण त्यांना ते काही जमलं नाही, साध्य झालं नाही. आणि मग 9-10च्या नंतर त्या सहजपणानं कोठी घरामध्ये ज्या वेळेला गेल्या त्यावेळेला कोठी घराच्या एका बाजूला असलेल्या पोत्यांची एक उतरंड त्यांनी बघितली.
त्या पोत्यांवरती जाऊन त्या बसल्या की आता इथे मला कोणी डिस्टर्ब करणार नाही, आणि तिथे त्यांनी त्यांचं साधन पूर्ण केलं आणि पुन्हा येऊन नित्याच्या कर्मामध्ये व्यवहारामध्ये त्या राहिल्या. संध्याकाळच्या सत्संगामध्ये गुरुदेवांनी याचा उल्लेख विशेषत्वानं केला. आज शारक्कांनी जर साधन कुठे केलं असेल तर धान्याच्या कोठी घरामधल्या पोत्यांवरती बसून त्यांनी साधन केलं. आपल्याला असं साधनाला प्राधान्य देता आलं पाहिजे, हा विचार गुरुदेवांनी उपस्थितांच्या समोर पुढे ठेवला. म्हणजे मी नाम घेता घेताना वैखरीतून मध्यमेत आणि मध्यमेतून पश्यंतीमध्ये ते जे नाम सरकत जातं, याचाच अर्थ आपलं नाम वाढत जाणं, नामाचा वेळ वाढत जाणं, नामाची संख्या वाढत जाणं, हा भाव इथे आहे. पश्यंतीला ज्या वेळेला म्हणजेच हृदयस्थाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी त्या नामाचा स्पर्श होतो, ते नाम त्या अनुषंगानं त्या पश्यंतीला व्यापलं जातं, त्यावेळेला आपल्यामधली प्रेमभावना जागी होते. सगळ्यांच्या विषयी एक प्रकारचा प्रेमाचा भाव येतो. स्वतःचं मीपणाचं विस्मरण अधिकाधिक होतं आणि ते झाल्या कारणानं तो जो प्रेमाचा भाव आहे आणि माझ्यातला मी शून्य होतो आहे, तिथे काही वेळेला भगवत दर्शनाचा, सद्गुरू दर्शनाचा एक अनुभव येतो. वीज चमकावी, क्षणभरासाठी तो एक दिव्य प्रकाशाचा झोत आम्हाला दिसावा, तसं भगवंताच्या दर्शनाचा भाव येतो. आणि इथे वैखरी आणि मध्यमेमध्ये असणारा मेंदूचा संपर्क हा पश्यंती वाणीमध्ये जवळजवळ कमी होत गेलेला आहे, किंबहुना तो शून्याच्या जवळ येतो आहे. आणि तो मेंदूचा स्पर्श कमी झाल्या कारणानं, संपर्क कमी झाल्या कारणानं माझं मन, माझी बुद्धी, माझ्यातला देहबुद्धीच्या अनुषंगानं येणारा मी, हे सगळेच क्षीण होतात. आणि या सगळ्यांच्या पलीकडे असणारं जे परमात्म तत्व आहे, जो परमानंद आहे, त्या आनंदाच्या जवळ आम्ही जातो. मग तो आनंद कुठे आला? तो आनंद आमच्या परावाणीशी म्हणजे नाभी कमलाशी, बेंबीशी तो आला. म्हणून पश्यंती वाणीमधून नाम पुढे सरकताना ते परावाणीमध्ये येतं आणि त्या परावाणीमध्ये ओंकाराचं स्थान आहे. आमचा ओंकार तिथून व्यक्त झाला, अक्षर ब्रह्म तिथून व्यक्त झालं. आमच्यामधल्या कुंडलिनीला जाग करणारा भाव हा त्या परावाणीशी निगडीत आहे. म्हणून एखादं मूल ज्या वेळेला खूप जोरामध्ये ओरडत असतं, त्यावेळेला आपण म्हणून जातो, काय बेंबीच्या देठापासून ओरडतोयस? बेंबीच्या देठापासून ओरडतो याचाच अर्थ असा आहे की तो त्याच्या मूळ भावामधून व्यक्त होतो. गर्भावस्थेमध्ये असताना आमचा या देहाचा व्यवहार मातेशी जोडलेली जी नाळ आहे, ती नाळ आमच्या बेंबीशीच आलेली आहे. त्यामधून आमचा सगळा या देहाच्या उदरभरणाचा विचार मातेमधून आमच्यामध्ये. जन्माला गर्भातून बाहेर आल्यावर ती नाळ तुटते, पण मला जर परमात्मा तत्वाशी नाळ जोडायची असेल तर मला माझं नाम हे त्या परावाणीपर्यंत नेता आलं पाहिजे. तेव्हा आपोआप मी त्याच्याशी जोडला जातो. परावाणीतलं नाम ही एक तीव्र भावना, परावाणीतलं नाम ही एक तीव्र संवेदना. तुझ्याशिवाय कुणीही नाही या धारणेवरती येणारा तो अनुभव आहे. काल बोलत असताना नीलाताईंच्या बंधूंनी त्यांच्या
विमान चालवण्याच्या एकूण अनुभवांच्या अनुषंगानं ते बोलले. ते बोलत असताना ते एका मुद्द्यावरती असे आले की 35,000 फुटावरती आमचं विमान असतं आणि त्या विमानाला समोर जात असताना जर ढगांची रांग आली किंवा कडाडणाऱ्या विजेचा काही भाग आम्हाला समोर दिसला तर तिथून ते विमान सर्व प्रवाशांसकट सुखरूप नेणं आम्हाला खऱ्या अर्थानं तिथे तो भगवंत आठवतो. सहजपणानं का होईना त्याची एक आठवण येते की तूच याच्यातून मला पुढे ने. हा जो भाव आहे, ही जी तळमळ आहे, ही जी काकुळती आहे, ही आमची या परावणीमधून व्यक्त होते. हा एक तीव्र स्मरणाचा भाव तिथे येतो. म्हणून महाराजांच्या बाबतीतले अनुभव चरित्रामध्ये आपण बघतो. ओढ्यावरती महाराज दुपारच्या वेळेला अंघोळीला गेलेले होते. महाराजांनी अंघोळ केली, अंग वगैरे पुसलं आणि बाजूला काशीताई उभ्या होत्या. काशीताईंना महाराज म्हणाले, लाव माझ्या पाठीला कान, लाव माझ्या हाताला कान. काशीताईंनी ज्या वेळेला पाठीला कान लावावेत, हाताला कान लावावेत, त्यावेळेला श्रीराम जय राम जय जय राम हे शब्द त्यांना ऐकू यावेत. कुर्तकोटींचाही हाच अनुभव आहे. कुर्तकोटींनी त्यांच्या जवळ असणाऱ्या कन्यांना ज्या वेळेला म्हटलं की माझ्या गुडघ्याला तुम्ही कान लावा, त्या मुलींनी त्या गुडघ्यामधून श्रीराम जय जय राम हा भाव ऐकला. म्हणजे अनुभव सांगितलेल्या व्यक्ती आजही आपल्यामध्ये आहेत. आणि प्रल्हाद महाराजांच्या चरित्रातही अनुभव येतो. प्रल्हाद महाराज इंदोरला होते. आजारपण शेवटच्या कालखंडामधलाच तो प्रसंग आहे. आजारपण काहीसं तीव्र झालेलं, म्हणून तिथे हॉस्पिटलला त्यांना नेलं गेलं, दवाखान्यामध्ये. डॉक्टरांनी तपासणी ज्या वेळेला सुरू केली, त्या तपासण्या करता करताना डॉक्टरांनी त्यांच्या छातीला स्टेथॉस्कोप लावला आणि त्या 2 नळ्या होत्या त्या आपल्या कानामध्ये घातल्या. हृदयाचे ठोके तपासावेत हा त्यांचा भाव. पण डॉक्टर तिथे नंतर असं म्हणाले की मी ज्या वेळेला तो स्टेथॉस्कोप कानाला लावला, मला हृदयाचे किंवा नाडीचे ठोके ऐकू आले नाहीत, मला तिथे श्रीराम जय जय रामच ऐकू आलं. आता यांचे जर ठोकेच मला ऐकू येत नाहीत, मी इथे पुढे काय करू? हा प्रश्न त्या डॉक्टरांच्या समोर होता. परावाणीपर्यंत नाम ज्या वेळेला पोचतं, त्यावेळेला ते नाम एक प्रकारानं आमच्या शरीराला व्यापतं. आणि शरीराला नाम हळूहळू व्यापल्यानंतर आमच्यामधला रोमरणी रोम हा त्या नामानं समृद्ध होतो. म्हणून तुम्ही नंतर वाणीनं नाम घेऊ नका. एक स्वयं नाम ज्याला म्हणता येईल, तो स्वयं नामाचा भाव तिथे येतो. म्हणून भगवंतानंही 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला म्हटलेलं आहे, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. अत्यंत दृढत्वानं आम्ही ज्या वेळेला अखंड कीर्तन करतो, अखंड नामाचा भाव घेतो, त्यावेळेला त्या भक्ताच्या ठिकाणी सुद्धा भगवंताला एक प्रेम निर्माण होतं. या एक श्लोकावरती माऊलीच्या फार सुंदर ओव्या पुढे आहेत. माऊलीनं पुढे एका ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या ओंकाराच्या अनुषंगानं, या परावाणीच्या अनुषंगानं आमची भावस्था कशी आहे. पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू घोषध्वनी नादाकरू
तयाचे गा भवन जो ओंकारू तोही मी गा. ओंकार हेच भगवंताचं स्वरूप आहे. ओंकार हेच प्रथम नाम आहे आणि म्हणून आम्ही नाम घेतो म्हणजेच आम्ही ओंकाराशी तादात्म्य निर्माण करतो. आणि ओंकाराशी तादात्म्य निर्माण केल्या कारणानं आपोआप आमच्यामध्ये त्या नामाचा एक भाव तयार होतो. म्हणून हे नामसाधन करताना आम्हाला सांगितलं गेलं किंवा ही अवस्था आम्हाला यावी यासाठी तो विचार आमच्या समोर आला की 3.5 कोटी जपाचा संकल्प करावा, 13 कोटी जपाचा संकल्प करावा, जेणेकरून मी अधिकाधिक नामाला वाहून घेईन आणि त्या नामाचा परमोच्च आनंद मी अनुभवीन. 3.5 कोटी जप अशासाठी आहे की अनेक अंगानं हा भाव आमच्या समोर येतो. असं म्हणतात की आमचा देह हा 3.5 हाताचा आहे. जर देह 3.5 हाताचा आहे आणि माझ्या मस्तकापासून अंगठ्यापर्यंतच्या समग्रतेला जर ते नाम मला व्यापवून टाकायचं असेल तर त्याची भूमिका 3.5 कोटी जपामध्ये येते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था 3 कोटीनं संपन्न होतात. म्हणून पुढच्या राहिलेल्या 1/2 कोटीमधून मी उन्मनी अवस्थेकडे, तुरीय अवस्थेकडे येतो. ओंकारामधल्या 3ही मात्रा आणि अर्धचंद्र 3.5च्या अनुषंगानं विचारात घेता येतो. म्हणून एक प्रकारानं आमच्यामधला योगाच्या अंगानं जाणारा कुंडलिनी जागृतीचा भाग असू दे, ज्याला आम्ही पंचकोश म्हणतो, त्या पंचकोशांचा अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश यांचाही विकास साधणं ज्याला म्हणावं, हा सगळा त्या एका अनुसंधानामधून येतो. आणि हे नामाचं अनुसंधान 4ही वाणीतून मी ज्या वेळेला सिद्ध करत नेतो, ती अनन्यता माझ्यामध्ये येते, त्यावेळेला देहाचं विस्मरण पूर्णपणानं होतं. देहाची जाणीव तिथे राहत नाही. एकमात्र त्या नामचिंतनामध्ये, त्या सर्वव्यापिकत्वामध्ये आपण असतो. म्हणून भगवंताच्या स्मरणाची पराकाष्ठा नित्याच्या जीवनामध्ये आम्हाला ठेवायची आहे. महाराजांनी एका शेतकऱ्याचं उदाहरण एका प्रवचनामध्ये दिलेलं आहे. शेतकरी शेतामध्ये बी पेरतो आणि त्याचबरोबर हळूहळू त्याला खत पाणीही तो देत राहतो. त्यामुळं ते बी अंकुरित होतं आणि हळूहळू त्याचा विस्तारही होतो. पण दुसऱ्या बाजूला वाढत असणाऱ्या या उत्तम पिकाच्या बरोबरीनं तिथे तणही निर्माण होतात. म्हणून दर 2-4 दिवसानंतर हा शेतकरी हातामध्ये खुरपं घेतो आणि मूळ धान्याच्या त्या पिकाच्या बाजूला असणारं सगळं तण काढून टाकतो. म्हणून आम्ही सुद्धा नामाचं खुरपं आमच्यामध्ये जर सतत तयार ठेवलं तर नामापासून बाजूला करणारी जी तण आमच्यामध्ये निर्माण होऊ शकतात किंवा झालेली असतात, त्या सगळ्या आमच्या वासना, आमची काळजी, आमची चिंता आमची निघून जाते. अगदी सूक्ष्मपणानं जर आपण विचार केला तर एखादी काळजी लागणारी घटना घडली, चिंता असणारी घटना घडली, तर कदाचित माझं जेवण कमी होईल. ते जेवण करण्यामध्ये मला स्वारस्य असणार नाही. पण देहाचे असणारे व्यवहार जे आहे ते देहाच्या अंगानं होत राहतात. झोपेमध्ये कदाचित मला झोप नीट लागणार नाही. पण हे कुठपर्यंत? 1 दिवस असेल, 2 दिवस असेल. 3ऱ्या दिवशी हे शरीर असं आहे की तुम्हाला झोप 2 दिवस झालेली नाही, 3ऱ्या दिवशी झोप तुम्हाला अनिवार्य होईल. तुम्ही काही खाल्लेलंच नाही आहे 2 दिवस,
तिसऱ्या दिवशी काहीतरी तोंडात टाकावं हा भाव तुमच्यामध्ये येईल. म्हणजे काळजी असू द्या, चिंता असू द्या, देह देहाच्या अंगानं राहत असतो. तसं प्रसंग माझ्या जीवनात कसेही येऊ द्यात, माझं नामस्मरण हे मला तिथे ठेवायचं आहे. त्या नामाला मी अनन्यत्वानं राहायचं आहे. त्याच वेळेला आपल्यामधला विवेक आणि वैराग्य हा आपल्यामधून आपोआप तयार होतो. म्हणून महाराज पुढे आश्वासनात म्हणाले, नाम सूक्ष्मावर परिणाम करतं. आणि हा परिणाम कसा आहे? तो लवकर दिसत नाही. नाम सूक्ष्मावर परिणाम करतं याचाच अर्थ वेदांतानं ज्या देहाचा विचार मांडत असताना स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असा विचार केलेला. स्थूल देह जो आज आपल्याला प्रत्येकाला अनुभवाला येतोय, दिसतो आहे तो. सूक्ष्म देह जिथे माझ्या वासनांचा विचार आहे. कारण देहामध्ये वासनांच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. आणि महाकारण देहामध्ये मी पूर्णपणानं देहामधून बाहेर पडलेलो आहे आणि परमतत्वाशी निगडीत झालेलो. म्हणून ह्या सूक्ष्म देहामधल्या असलेल्या वासना, इच्छा, सुप्त प्रेरणा याच मला पुढे नेत असतात. म्हणून देह जरी व्यक्तीचा इथे सुटला, त्याच्यावरती अग्निसंस्कार जरी झाला, तरी त्याचा जो वासनायुक्त सूक्ष्म देह आहे तो घेऊन तो पुढे जातो आणि पुढल्या जन्माची प्रक्रिया त्या वातावरणानुसार तिथे तयार होते. म्हणून हे सूक्ष्म शरीर वासनांसह आहे, तिथे आम्हाला नामाचा परिणाम करायचा. तिथे नामाचा परिणाम करणं म्हणजेच नामाच्या अनुषंगानं, नामस्मरणाच्या अनुषंगानं माझ्या वासना मी क्षीण करणं. आता मला काही मिळवायचं राहिलेलं नाही या वृत्तीवरती मी जर आलो तर माझ्या अपेक्षाही थांबल्या, माझ्या इच्छा थांबल्या, माझे संकल्प थांबले, कुठलीही कल्पना मीही त्या ठिकाणी करत नाही. आणि खऱ्या अर्थानं मी पूर्णपणानं, ज्याला पतंजलीने शब्द वापरला, निर्विचार वैशारद्याम अध्यात्म प्रसादा, विचारशून्य अवस्थेवरती आपण येणं म्हणजेच परमात्म तत्वाकडे मी अधिक ओढला जाणं. आणि ती जर अवस्था मनाला मी जर नमन केलं, निर्मन केलं, तर आपोआप मी त्या सूक्ष्म शरीरातल्या वासनांच्या निर्मितीलाही प्रतिबंध करतो. माझ्या वासना निर्वासन होऊन जातात. वासना काय करते आपल्या जीवनामध्ये? पहिल्यांदा ती आस निर्माण करते. मला हे हवं आहे. ती आस निर्माण झाल्या कारणानं पुढे हव्यास येतो. कारण वस्तू हवी आहे, व्यक्ती हवी आहे, सुख हवं आहे म्हटल्यानंतर मी त्या दृष्टीनं प्रयत्न करतो आणि ते प्राप्त करतो. कदाचित ते प्राप्त करत असताना कामक्रोधाधिक विकारही तिथे व्यक्त होतात, बळजबरीही माझी होते. आता ती वस्तू मला प्राप्त झाली म्हणून त्या आसमधनं मी हव्यासामध्ये येतो. जे मला मिळालेलं आहे ते माझ्याच जवळ राहावं, त्याच्यावरती कुणाचा अधिकार नसावा किंवा कुणाकडे ते जावं असं मला वाटत नाही. म्हणून वासना आसेमधून हव्यासाकडे आम्हाला नेते आणि त्या हव्यासातून मग माझा ध्यास तयार होतो. त्याच्याशिवाय मला अन्य काहीच सुचत नाही. ते असावं, कमी झालं तर पुन्हा मी प्राप्त करावं, ही वासनेची सबंध बैठक आस, हव्यास आणि ध्यासमधून फिरत राहते. म्हणून जन्मभर आमच्या वासना आम्हाला सुटत नाही. म्हणून नाम
सूक्ष्मावर परिणाम करतं, म्हणजे माझ्या वासनांवरती परिणाम करतं. आणि वासनांवरती त्यानं परिणाम केला की आपला हवं नको पण आपोआप कमी होतं. देहबुद्धीचा भावही त्या ठिकाणी कमी होतो. नामाचा सूक्ष्म स्वरूपाचा दुसरा भाग म्हणजे मनाच्या अनुषंगानं ज्याचा विचार केला जातो तो म्हणजे आमच्यामध्ये असणारा मल, विक्षेप आणि आवरण या तिघांनाही नाम बाजूला करतो. मल याचा अर्थ आत्ताला ज्या विषयांचा, विकारांचा विचार आपण बघितला तो आपल्यामधला विकारांचा मळ नाम बाजूला करतो, मला वासना शून्य करतो. विक्षेप म्हणजे मनाची असणारी जी चंचलता आहे ती मनाची चंचलताही ते थांबवतं. मनाला एका नामाशी ते घट्ट करतं, दृढ करत जातं. आणि तिथे त्याला दृढ करत गेल्या कारणानं अज्ञानाचं असलेलं आवरणही आमचं तिथून बाजूला होतं आणि यथार्थ ज्ञानाची दृष्टी येते. प्रपंच किंवा हे स्थूल जग काय आहे हे ज्ञान ज्या वेळेला मला होतं त्यावेळेला त्या स्थूलाची आसक्ती माझ्यामधून कमी होते. आणि एक परमात्मतत्व शाश्वत आहे, निरंतर आहे, तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही, ही ज्ञानाची बैठक स्थिर होते. म्हणून जन्मजन्मांतरीचं वासनांचं गाठोडं घेऊन जे आपण आलेलो आहोत ते सगळं गाठोडं नाम आमचं रिकामं करतं. हा नामाचा सूक्ष्मावरती होणारा परिणाम. आणि इथे ती अवस्था येते जी तुकोबांनी व्यक्त केली, आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपण आपलं मरण बघणं म्हणजेच मीपणातून मी पूर्ण बाहेर पडलो. नाव असेल तर ते ह्या देहाला नाव आहे. आत्म्याच्या अनुषंगानं असणारी जी मुक्त भूमिका आहे, जो स्वानंदाचा माझ्यामधला भाव आहे, मी त्या स्वानंदाच्या भावाकडे येतो. म्हणून हा जो नामाचा सूक्ष्म परिणाम आहे, महाराज म्हणाले तो लवकर दिसत नाही, कारण तो अंतरंगामधला आहे. आणि आमचं सगळं अंतरंग आजची परिस्थिती काय आहे, जन्मजन्मांतरीचं गाठोडं घेऊन आलेलं. म्हणून तो नामाचा परिणाम अंतरंगामध्ये हळूहळू होत राहतो. थेंबे थेंबे तळे साचे. एक एक थेंब पडत गेला, कालांतरानं तिथे पाणी आम्हाला साचलेलं दिसेल. एखादं घर आम्ही बांधायला घेतो त्यावेळेला 2-4 वर्षाचा कालावधी तरी त्याच्यामध्ये जातो. सुरुवातीला सगळी जमवाजमव होते, मग काम सुरू होतं, मग कधीतरी कुठेतरी आता हा बदल करायचा का तो बदल करायचा म्हणून विचार होतो. सगळं काही बांधून उभं राहिलं की मग त्या वास्तूत कधी जायचं हा विचार येतो. पडदे कोणते असावे, फर्निचर कसं असावं, शोकेस कशी असावी, एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी आमचं हे चालू असतं. म्हणजे कुठे ना कुठेतरी दृश्यामध्ये सुद्धा आम्हाला काही एक वेळ द्यावा लागतो. पारमार्थिक वाटचालीतही मला ती वेळ वाट बघणं महत्त्वाचं आहे. मी इतकं केलं अजून का नाही हा विचार इथे उपयोगाचा नाही. म्हणून नाम सूक्ष्मावर परिणाम करतं. ती वाट बघणारी भूमिका माझ्यामध्ये असेल तर महाराज पुढे असं म्हणाले, मी तुमचा भार घेतलेला आहे. मी तुमचा भार घेतलेला आहे म्हटल्यानंतर महाराजांनी आम्हाला पूर्णपणानं स्वीकारलेलं. महाराज म्हणालेले आहेत, मला प्रपंच करता आला नाही, पण तुम्ही तुमचा प्रपंच जर माझ्याकडे सोपवलात तर तुम्हालाही जमणार नाही इतका उत्तम प्रपंच मी तुम्हाला करून देईन. आम्ही असं म्हणतो
आम्ही प्रपंच सोपवत नाही, पण प्रपंचातल्या उणिवांची पूर्तता तुम्ही करा. प्रपंच महाराजांवरती सोपवणं म्हणजेच जे जे काही तुम्ही कराल ते ते माझ्या कल्याणाचं आहे, या भावनेनं प्रपंचामध्ये मी राहणं. करता करविता तू एकमात्र आहेस, आणि म्हणून ते सांभाळतात, तेच मला अखंडपणानं मार्गदर्शन करतात, माझ्या अडीअडचणींचं ते निराकरण करतात. ही अखंड जाणीव आम्हाला आमच्यामध्ये ठेवायची. आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये एक फ्रेम असेल, हे घर महाराजांचे आहे. 9 वाक्य त्याच्यामध्ये आलेली आहेत. हे घर महाराजांचं आहे म्हणून मी कदाचित माझ्या घराच्या प्रवेशद्वारावरती ते लावलेलं असेल, कदाचित माझ्या बैठकीच्या हॉलमधल्या खोलीमध्ये मी ते लावलं असेल. मी जर हे घर महाराजांचं आहे ही भावना घेतलेली आहे, महाराज या घराचे यजमान आहे असं जर मी म्हणतो आहे, तर स्वाभाविकपणानं इथे जे जे काही घडेल ते ते महाराजांच्याच इच्छेनं घडेल आणि महाराजांच्या मार्गदर्शनानं घडेल. हा भाव मी स्थिर करायचा आहे. कोणतीही गोष्ट असू द्या, अगदी साध्या चपला घेतलेल्या असू द्यात, पण त्या चपला आणल्यानंतर महाराज तुम्ही मला या चपला दिलेल्या आहेत, ही भावना तात्यासाहेब केतकरांची होती. ते महाराजांच्या समोर त्या चपला ठेवायचे. तात्यांनी कुणाला तरी असं म्हटलं की अरे जरा टोपीची गरज आहे, टोपी घेऊन ये. सांगणारा टोपी आणण्यासाठी निघून गेला. त्यानं ती टोपी आणली आणि तात्यासाहेबांच्या हातामध्ये दिली. तात्यासाहेबांनी ती टोपी बघितली. अरे तू काळी टोपी आणलीस, महाराजांना काळा रंग आवडत नाही, ही कशी मी महाराजांच्या समोर टोपी ठेवू. तात्यासाहेबांचा असलेला हा जो भाव आहे, हा भाव म्हणजे महाराजांच्या अस्तित्वाची, ते खरोखर माझे यजमान आहेत या धारणेमधून आलेला भाव आहे. म्हणून मी तुमचा भार घेतलेला आहे. याचा अर्थच असा आहे की माझ्या प्रपंचामध्ये मला ज्याची गरज आहे, ज्याची आवश्यकता आहे, ते महाराज मला निश्चित देणार. आणि जे देत नाहीत किंवा जे मला मिळत नाहीत ते मला नसावं, त्याची मला आवश्यकता नाही, ही महाराजांची इच्छा, म्हणून मी त्याच्याकडे बघावं. साठवणं हा महाराजांचा स्वभाव कधीच नव्हता. म्हणून रोज काय गरज आहे, कशी भूमिका आहे हे बघावं आणि त्याप्रमाणे व्यवहार करावा. काशीमध्ये असताना महाराजांनी असं म्हटलं की उद्याला आपण 100 शास्त्री पंडितांना भोजनाचं आमंत्रण देऊ आणि एक वस्त्रही आपण ब्राह्मणांना देऊ, दक्षिणाही देऊ. त्यामुळे त्या 100 शास्त्री पंडितांना उद्याच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं जे तयार करायची आहे तयारी, त्याच्या सामानाचा विचार करायला लागल्यानंतर असा हिशोब निघाला की आपल्याजवळ तर काहीच पैसा नाही, पण इथे तर मात्र आता 200-225 रुपये आपल्याला लागणार आहेत. महाराज म्हणाले की बघा बुवा तुम्ही आता कसं काय करायचं. म्हणून उपस्थित असणाऱ्या मंडळींनी आपल्याजवळ जे जे काही द्रव्य होतं ते द्रव्य महाराजांच्या समोर ठेवलं. ते भरलं 180 रुपये. महाराज म्हणाले हरिपंतांना की जरा आपण माझ्या गादीखाली बघा काय आहे. हरिपंतांनी गादीखाली बघितलं तर तिथे 200 रुपये निघाले. महाराज म्हणाले आपलं उद्याचं काम झालं. ज्यांनी 180 रुपये महाराजांच्या समोर ठेवले होते, 1 रुपया असेल 2 रुपये असेल,
महाराज म्हणाले, तुम्ही जे काही माझ्यासमोर ठेवलं ते तुम्ही परत घ्या. म्हणून ज्यांनी दिली वर्गणी त्यांना महाराजांनी ती परत केली. आणि रामरायानं दिलेल्या 200 रुपयामध्ये दुसऱ्या दिवशी 100 पंडितांना त्यांनी वस्त्रही दिलं, दक्षिणाही दिली आणि पोटभर अन्नही संतर्पण केले. म्हणून महाराज म्हणाले की खऱ्या प्रेमानं आपला भार रामावरती जर आम्ही टाकला तर तो नेहमीच आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. म्हणून जे जे उभं राहतं, जे जे घडतं ते ते एक प्रकारानं त्या भगवंताच्या नियोजनानं, त्याच्या इच्छेनं ते घडतं. आणि म्हणून पुढे महाराज असं म्हणाले, तुमच्या जीवाची मूर्ती घडविण्याचे माझे काम सतत चालू आहे. आपल्या जीवाची मूर्ती महाराज घडवत आहेत. ती कशी घडवतात आणि महाराजांनी आपल्याला घडवणं म्हणजे काय, हा उद्याच्या समारोपामध्ये आपण चिंतन विचार बघूया. आणि यावर्षीची ही रामरायासमोरची सेवा उद्याला रामरायाच्या चरणी श्रद्धेनं समर्पित करूया. आज याच ठिकाणी मी वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.